नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या चर्चेचा विषय असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल आता फायनल टप्प्याकडे येत आहे. निकालाच्या अंतिम दिशेनं जात असताना एक मात्र लक्षात येते की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला जनतेचा कौल हा कुठल्या पक्षाच्या बाजूने असणार आहे. कारण परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये एका घराण्यामध्ये 5-5, 6-6 तिकीट दिल्या गेलेल्या वरपुडकर घराण्यामध्ये एकच उमेदवार जनतेने निवडून दिलेला आहे आणि बाकीचे उमेदवार येऊ शकलेले नाहीत. त्याचबरोबर जर एकूण 12 जिल्हा परिषदेच्या निकालावर आपण लक्ष टाकलं तर आपल्याला कळेल की या निकालाच्या प्रक्रियेमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष जरी समजा चांगल्या मताधिक्यानं निवडून येत असताना दिसत असला तरी काँग्रेस मात्र संपत नाही आणि शिंदे काही थांबत नाहीत हे मात्र जनतेनं दाखवून दिलेलं आहे. शिंदेला मुंबईच्या आणि ठाण्याच्या बाहेर त्यांच्या पक्षाला काही ठिकाणी यश मिळताना दिसत आहे. म्हणजे शिंदेचं काम हे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापर्यंत गेलेलं आहे. मनसे हा पक्ष लातूर जिल्ह्यातल्या पानगाव या ठिकाणी म्हणजे त्या मनसेनं मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांचा गड राखण्याचं किंवा त्यांचा मतदारसंघ तयार करण्याचं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असं वाटत होतं की या निकालामध्ये पहिल्या क्रमांकावर जर समजा भारतीय जनता पक्ष असेल तर दुसऱ्या तिसऱ्या अशा पद्धतीनं क्रमांक मिळवण्यामध्ये कुठला पक्ष त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करू शकेल. परंतु जनतेनं असं दाखवून दिलेलं आहे. त्यातली त्यात जर समजा तुम्ही बघितलात तर काँग्रेसच्याही पाठीमागे काही ठिकाणी मतदारसंघामध्ये जनतेनं जनाधार आणखीनही उभा केलेला तुम्हाला चित्र स्पष्ट दिसून येईल. यातून एक मात्र कळेल की काँग्रेस का संपत नाही. त्याचं कारण काँग्रेस ही सर्वसामान्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत गेलेली आहे हे मात्र या निकालानं दाखवून दिलं. या 12 जिल्हा परिषदेपैकी आता जवळपास काही जिल्हा परिषदेचं चित्र हे फायनल किंवा अंतिम होत असलेलं दिसेल. काही ठिकाणी आघाड्या कराव्या लागतील, काही ठिकाणी युती करावी लागेल आणि मग तिथलं सत्तेचं पद येऊ शकणार आहे. कारण ही मुळात निवडणूक ही कुणाची असते? कार्यकर्त्याची निवडणूक असते. परंतु कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्ष, घराणेशाही आणि पैसा हे चलत असल्याचं काही ठिकाणी चित्र दिसतंय. तर या ठिकाणची निवडणूक ही संरक्षण नावाची जी शरद पवार यांच्या पक्षाची राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षवर राहिलेली महिला उमेदवार होती त्या सुद्धा त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून येतं की ते असं म्हणाले की आम्ही ओमराजेंचं काम केलं परंतु जिल्हा परिषदेमध्ये ओमराजेंनी मात्र आघाडीचा किंवा एकमेकांना सहकार्य करण्याचा धर्म पाळलेला नाही. म्हणजे यातून काय दिसतं? यातून काही ठिकाणी घराणेशाही, काही ठिकाणी पक्ष, पण बऱ्याच ठिकाणी विचारावरती आणि उमेदवारावरती ह्या संग्राम किंवा हा उमेदवाराचा संघर्ष झाल्याचा दिसून येतो. एके ठिकाणी तर एक उमेदवार एका मतावरून निवडून आलेला आहे. म्हणजे पोस्टल मतदानाची काउंटिंग होत असताना एक मत महत्वाचं असल्याचं दिसून येतं. परंतु असं जरी असलं तरी जनता मात्र ग्रामीण भागामध्ये आणखीन सुद्धा भाजपला पूर्णपणे स्वीकारत असल्याची आणि काँग्रेसला पूर्णपणे नाकारत असल्याची चित्र मात्र दिसत नाही. काही ठिकाणी शरद पवारांचं राष्ट्रवादी, 1-2 ठिकाणी मशाल येताना दिसत आहे. परंतु एकनाथ शिंदेंना, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादींना आणि भारतीय जनता पक्षाला मात्र जनतेनं निवडून दिलेला आहे. बघूया पुढे आणखीन अंतिम सत्ता कुणाची येते. तोपर्यंत ID या चॅनलच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.